अजय आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये असावे त्याची दक्षता घ्या. 12 मॅन 12वे खेळाडू हे कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील याची दक्षता घ्या. सूचना दोन्ही टीमसाठी आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. कल्याणची युट्यूब वाहिनी आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट, त्यांचंही मी मनापासून स्वागत करेल. सुंदर प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून अगदी आपल्याला जे पाहायला मिळत आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह टेक्निशियन असतील, आमचे कॅमेरामॅन असतील, सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा. क्रिकेट लवर्स राजूर यांचं हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रभारा पॅन्थर्स अकोले आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे ही मॅच चालू होते मैदानाच्या आत. भैरवनाथ क्रिकेट क्लब आपला 12th मॅन अद्याप पोहोचलेला नाहीये. एक 12th मॅन या ठिकाणी असावा याची दक्षता घ्या. अजय आणि अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी अमोल सदगीर बॉलिंग ट्रॅक वरती तयार होताना जो पाहायला मिळतोय. जाव्या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होईल सुरुवात. ओव्हर क्रमांक 1 अमोल सदगीर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑनला खेळला. गुलाब त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय आणि या सिंगल प्राप्त केली जाते. एका धावेच्या सहाय्याने मैदानाच्या आतमध्ये खातं जे खोललं जात आहे. एक धाव स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळते. 51,000, 41,000, 31,000, 21,000 अशी पारितोषिक क्रिकेट लव्हर्सचा राजूर यांचं शानदार आयोजन. आजचा दुसरा दिवस संपन्न होत असताना 5 मॅचचं शेड्यूल आपल्याला जे पाहायला मिळेल. कोण बाजी मारणार आहे ते खूप महत्वाचं आजच्या दिवसभरात. यावेळेला का लिडिंग एज लागली होती, धाव मिळणार नाहीये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 1 स्कोर कार्ड वरती नोंदवली जाते. वातावरणात शांतता आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता असावी. अकोले तालुक्यातील खेळाडूंना खरं तर एक चांगलं व्यासपीठ या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट लव्हर्स राजूर यांनी उपलब्ध करून दिलं आणि या तालुका अंतर्गत क्रिकेटचा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा राईज होताना पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावताना पाहायला मिळाला आणि एका डॉट बॉल त्या ठिकाणी प्रस्तुत केला. 1 वरती धावफलक स्थिर आहे. स्ट्राईक एंड वरती खेळतोय अमित. या वेळेला अगदी आपण पाहतोय संधी प्राप्त झालीये. टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. फलंदाज त्या ठिकाणी परतताना जो पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल ओमकार. 22 ते 26 अगदी आपण पाहतोय अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन, परंतु प्रत्येक वर्षी ही तारीख फिक्स आहे राजूरकरांची. अगदी आपण पाहतोय क्रिकेट लव्हर्स राजूर यांची आणि मोठ्या धुमधडाक्यात कालपासून या क्रिकेटच्या स्पर्धेला प्रारंभ झाला, सुरुवात झाली. आजचा दुसरा दिवस संपन्न होत असताना आपण पाहतोय टार्गेट किती सेट केलं जात आहे खूप महत्वाचं. प्रवरा पॅन्थर्स अकोले फलंदाजी करत असताना अक्रॉस द बॅट आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, परंतु बॅटच्या रीच पासून चेंडूला थोडंसं दूर ठेवलं आणि एक डॉट बॉल प्रस्तुत केला. हुशार आणि चाणाक्षपणे गोलंदाजी केली जाते. एक संमिश्र गोलंदाजी गोलंदाज अमोल सदगीर त्या ठिकाणी करताना जो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी
शरीरापासून दूर ठेवला चेंडू आणि डॉट बॉल प्रस्तुत केला. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा फक्त एक धाव खर्च केली आहे. काय गोलंदाजी केली आहे अमोल सदगीर यांनी. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री बाळूभाऊ विजय नवाळी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओहोर संपली. फटका. एक धाव फलकावरती या पहिल्या षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसरं षटक कुणाच्या हातात सोपवलं जात आहे. बाळासाहेब नवाळी कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत. त्या ठिकाणी थोडीशी चर्चा करत असताना कुणाच्या हातामध्ये षटक दिलं जावं. नेतृत्व खूप महत्वाची गोष्ट असते. नंदूच्या हातात चेंडू नक्की जो सोपवला. तुम्ही जे नेतृत्व करता ते खूप महत्वाचं असतं आणि कर्णधार पद या गोष्टीला क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व असतं. कोणत्या क्षणाला कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा, कोणता क्षेत्ररक्षक कुठं क्षेत्ररक्षणासाठी उभा करायचा, फलंदाजी करत असताना कोणत्या फलंदाजाला कोणत्या क्रमावरती पाठवायचं, ही सगळी जबाबदारी कॅप्टनची असते. ओ हा चेंडू थोडासा खाली टप्पा राहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र स्थिर आहे 1 या धावसंख्येवरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पाठीमागच्या 7 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीमची. परंतु यावेळेला वार चेंडू सीमा पार गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. सात बोले तो सात रहना, सात बोले तो सात खेळना, सात बोले तो सात विजय प्राप्त करणार बाळासाहेब. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा धावफलकावरती. धावसंख्या 8. 2 बलाढ्य संघांची पडली आहे गाठ. पाहायचंय कोण कोणावरती करणार आहे मात. एका बाजूला भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे तर दुसऱ्या बाजूला प्रवारा पॅन्थर्स अकोले. या दोन टीमच्या दरम्यान सामना क्रमांक 1 आपण या ठिकाणी अनुभवतोय, पाहतोय, या सामन्याचा आनंद घेतोय. युवक शक्ती फार महत्वाची असते आणि क्रिकेट लव्हरचे हे सगळे युवक गेली 5 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेचं प्रभावी आयोजन करत असताना युवक शक्ती या महत्वाची असते. युवकांचं मोठं योगदान राजूर गावामध्ये क्रिकेट फुलवण्यासाठी आहे. आपण पाहिलं अनेक लिजंड क्रिकेटर यानंतर इन ॲक्शन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील आणि त्याचं श्रेय आमच्या क्रिकेट लव्हर्स राजूर यांना जाताना जे पाहायला मिळतंय. बऱ्याच जणांचं बंद झालेलं क्रिकेट त्यांना पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन येण्याचं काम आमच्या क्रिकेट लव्हर्स राजूर यांनी केलं. धावा 8 धावफलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. ओ लेंथ बॉल होता, गुड लेंथ स्पॉट वरती पडला, झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. जशी मी चर्चा केली प्रवारा पॅन्थर्स अकोले टीम बरोबर, त्यांनी सांगितलं 90 पर्यंत धावफलक न्यायचे आम्हाला, परंतु ते नेण्यासाठी ती आक्रमकता खरं तर मैदानाच्या आतमध्ये धारण करावी लागेल. 6 ओव्हरची मॅच आहे. ओ लॉफ्ट केला. यावेळेला शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला आणि दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. फटका असा विकेट येताना जी पाहायला मिळते. फलंदाज बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. टीम मीटिंग, टीम हाडल, चर्चासत्र त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय रंगताना पाहायला मिळत आहे. खरं तर 5 वर्ष परंपरा राखली एक रिपब्लिक डे. अगदी आपण पाहतोय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी फायनल असते या क्रिकेटच्या स्पर्धेची. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. 4 ची सरासरी राखली. 8 बनवल्यात. आता धावगती वाढवणं
खूप गरजेचं असेल. मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या हातामध्ये षटक सोपवले, षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. गोविंद गुंड सर अगदी आपण पाहतोय या, आणि त्याचबरोबर नारायण खिलारी सर पंचांच्या भूमिकेमध्ये. खरं तर राजूरकरांनी ऑफिशियल टीमला देखील खूप मोठं प्रेम दिलेलं आहे सातत्यानं. आमची देखील इच्छा खरं तर होतं 3 दिवस या ठिकाणी या उपस्थित राहायचं, परंतु 22 ते 26 अनेक ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेत आणि प्रत्येकाकडे जाणं गरजेचं. त्यामुळं मात्र आज एक दिवस या ठिकाणी, उद्या शाहरुख पठाण सर यांचा सुमधुर आवाज तुमच्या कानावरती पडेल. काल मनोजी बेल्लेकर सर यांना तुम्ही ऐकलत. हा ट्रॅकर होता, पुल केला, शतरक्षक चेंडूच्या खाली, अनदर वन, बॅक टू बॅक विकेट, फलंदाज बाद. मध्ये यावर्षी देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा स्पोर्ट सायकल, मिक्सर, फॅन आणि बरेच काही. फक्त 10 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचे, आणि 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती अनेक आकर्षक पारितोषिक जिंकण्याची स्वर्ण संधी तुम्हाला आहे मित्रांनो. कुपन खरेदी करा फक्त 10 रुपयाचं. तुम्हाला स्पोर्ट्स सायकल मिळेल, तुम्हाला फॅन मिळेल, मिक्सर मिळेल. फक्त 10 रुपयाचं कुपन खरेदी करा आणि या अनेक पारितोषिक जिंकण्याची स्वर्ण संधी अग्रिकल्चर स्पर्धेच्या माध्यमातून. यस, तुम्ही कुपन खरेदी करा, शेवटच्या दिवशी ड्रॉ केला जाईल आणि या त्या माध्यमातून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतो, हलक्याशा हाताने शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळून काढलं. सांघिक धावसंख्या 1 धावेच्या साहाय्याने पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. प्रवीण नायकोडी मैदानाच्या आतमध्ये. खर तर हा खेळाडू असा आहे, रीलच्या माध्यमातून खर तर हा खेळाडू एवढा काही प्रसिद्ध झाला. डिक्लेरेशन झोन 2 धावा, म्हणजे लढण्याची ताकद तुमच्यामध्ये लागते, संघर्ष करण्याची क्षमता तुमच्यामध्ये नक्कीच लागते. प्रवीणच्या बॅटमधून अतिशय जबरदस्त षटकार आपल्याला या पाठीमागच्या काळात देखील पाहायला मिळाले. मग ते अकोल्याचं मैदान असेल किंवा दुसऱ्या बाजूला कोथरूडचं मैदान असेल, हे मैदान असेल, अनेक रील्स प्रवीण नायकोडी यांच्या व्हायरल होताना आपण पाहिल्या. व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतो आहे. धावा 12 स्कोर कार्ड वरती आपण पाहतो आहे. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली, आणखीन एक सुरेख झेल, टिपला जातोय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन. सहभागी खेळाडू यामध्ये पात्र नसतील. कुपनची किंमत फक्त 10 रुपये. धावपलकावरती आपण पाहतोय 10 रुपयांचं कुपन खरेदी करा, मिळवा आकर्षक पारितोषिक, सायकल, मिक्सर, फॅन जिंकण्याची स्वर्ण संधी. फक्त 10 रुपयांचं कुपन खरेदी करा. उद्या ड्रॉ होईल आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून ज्या कोणा प्रेक्षकांची नावं येतील त्यांना ती पारितोषिक वितरित केली जाणार आहेत. याची दक्षता सर्व प्रेक्षकांनी या त्या ठिकाणी घ्यायची आहे. धावा टोटल वरती 12 आपण पाहतोय. षटक क्रमांक चालू आहे ते 3रं षटक. 2 चेंडू शेष असतील या षटकातील. अमोल हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय 6 ओव्हरची मॅच आहे. हो, स्क्वेअर कट खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे.
स्ट्राईक एंडवरती आता अनूप खेळताना पाहायला मिळतोय. प्रवीण नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना जो पाहायला मिळतोय. अपंगत्वावरती देखील मात केली या खेळाडूनं आणि अगदी आपण पाहतोय अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सनं गाजवलेल्या आहेत. टोटल वरती नजर टाकूया. धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 12 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी संपताना पाहायला मिळतोय. षटक 4थं आता टाकलं जाईल. चौथ्या षटकात संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री बाळूभाऊ विजय नवाळी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते यांकडून ओहोर संपली. टोटल वरती नजर टाकली तर धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदू पुढचं महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. प्रवीण नायकोडे अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी सज्ज आहे. वातावरणात शांतता आहे, परंतु ही शांतता वादळापूर्वीची शांतता. मग या शांततेकडे पाहिलं जाईल. सर्व खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय निसटतोय, सटकतोय आणि जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. सांघिक धाव संख्या 15 धावा धावफलकावरती. देऊरवडचा आणखीन एक अपंग खेळाडू आहे साजिद तांबोळी. आमचा मित्रच आहे, परंतु सध्या इंडियाच्या टीम मध्ये अपंग टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतो. आणि आत्ताच नुकतीच पार पडलेली क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. त्यामुळे त्यानं उत्कृष्ट बॉलर हा किताब घेतलाय. अपंगत्वावरती देखील मात करता येते अगदी आपण पाहतोय. हे खेळाडू देखील आनंद घेऊ शकतात आणि चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात. हे प्रवीण नायकोडीने देखील अकोले तालुक्यात सातत्यानं तो दाखवत आलेला आहे. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी दिलेला आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. स्टेप आउट केला, कव्हर ड्राईव्ह खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू, पायाचा उपयोग त्या ठिकाणी केला. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांच्या साहाय्यानं टोटल वरती नजर टाकली तर 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 रन, 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट आणि ही खासियत आहे प्रवीण नायकोडीची. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गेल्या षटकात हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. संघर्ष आणि तुमच्या मनगटात असलेली ताकद तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाते. प्रवीण नायकोडी लक्ष वेधून घेतोय. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला ठोकला एक नेत्रदीपक षटकार. सांघिक धाव संख्या 23 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. लेंथ बॉल होता, फ्रंट फुट वरती आले, ऑन साइडच्या दिशेला खेळायचा होता आणि या विकेटचं पतन. फलंदाज बाद, कॉट बिहाइंडची शिकार त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय प्रवीण नायकोडी. चांगली फलंदाजी करत होता प्रवीण. जो षटकार खेळला खरं तर थँक्यू. पारितोषिक जिंकण्याची खास सुवर्ण संधी फक्त एक आट आहे, तो आरपीएलचा खेळाडू नसावा. खेळाडूंसाठी पारितोषिक नसणार आहेत, फक्त प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत. 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती
तुम्हाला सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी, फॅन जिंकण्याची सुवर्ण संधी, मिक्सर जिंकण्याची सुवर्ण संधी. नक्कीच कुपन तुम्ही समालोचन कक्षामध्ये येऊन खरेदी करू शकता. धावा 23 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. सूरज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. मॅच क्रमांक 1 गाठ पडती प्रवारा पॅन्थर्स अकोले आणि भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे या दोन टीमची टॉस जिंकल्यानंतर कोथळे टीमनं शतरक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आणि आता षटक क्रमांक टाकले जाईल. नंदूचं षटक अजूनही प्रगती पथावरती जारी आहे. कव्हर ड्राईव्ह पुन्हा एकदा खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती प्राप्त केली जाते ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. सांघिक धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पाहायचंय यानंतर कशा प्रकारची कामगिरी राहते. टार्गेट किती सेट केलं जाते 6 ओव्हर मध्ये. 24 तर आतापर्यंत आल्यात. फुल टॉस त्यावरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकारासाठी. साऱ्या गगनात ललकार. पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा सनसनीत चौकार. आपण पाहतोय 28 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरच्या दोन टीम देखील इन ऍक्शन आपण पाहतोय. यस लिजेंडची मॅच आपल्याला नंतर जी घ्यायची आहे. बाळासाहेबच आहे ना. 28 धावा धावपलकावरती आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती बाळासाहेब. बाळासाहेब नवाळी. खरं तर बरंचसं क्रिकेट बाळासाहेब यांनी आपल्या कारकिर्दीत खेळलेलं आहे. हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी तयार. हे देखील क्रिकेट लिजेंडच आहेत, परंतु सातत्यानं आज रोजी देखील अनेक स्पर्धांमध्ये उतरतायत. चांगला खेळ त्या ठिकाणी करतायत. सातत्याने सरावात आहेत. बाळासाहेब नवाळी महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज. ओ कव्हर ड्राईव्ह पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह खेळलाय. शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाते. धावा जर पाहिल्या 29 धावा धावफलकावरती आहेत. धावगती वाढवावी लागेल. खरं तर आक्रमकता स्फोटकता दाहकता या गोष्टींना फार मोठं महत्व प्राप्त झाले. एका बाजूला गोलंदाजाचं वर्चस्व आतापर्यंत पाहायला मिळाले. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत केला. सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए. आग जलनी चाहिए. ज्वालाग्रही फटक्यांची खरं तर गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा शांत आणि या संत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टाइम. बाळासाहेब स्वतः चेंडूच्या खाली आणि कॉटन बोल्ड विकेटचं पतन. फलंदाज बाद. खेळाडूंबरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य धावा 29 स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. यस नारायण भीमर का. यस स्वतः नारायण खिलारी सर त्या ठिकाणी या
येतील, बिमर चेक करतील. बराचसा मित्रपरिवार आमचा या ठिकाणी उपस्थित आहे, खास अकोल्यावरून देखील. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करेल. तसं जर पाहिलं तर मात्र या तालुक्यात देखील आता भव्य प्रमाणात क्रिकेटच्या स्पर्धा होतात. काही ठराविक गावं त्यामध्ये आहेत. त्यामध्ये राजूर हे एक गाव, प्रॉपर अकोला शहर असेल, राजूर असेल, कोतुळ असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. या साऊट असेल, योग्य चेंडू आणि या रिव्ह्यू अनसक्सेस त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. सुजित नवले मैदानाच्या आतमध्ये. यस मित्रांनो, कुपन खरेदी करा. कुणाचं भाग्य कुठं असेल हे सांगू शकत नाही. आणि एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल आहे. फक्त 10 रुपयात तुम्हाला सायकल मिळते, यापेक्षा काय पाहिजे. स्पोर्ट सायकल आहे. आणि आजकाल सायकलची गरज बाईकपेक्षा मोठी आहे, कारण की सायकलच्या माध्यमातून जो व्यायाम घडून येतो. बाळासाहेब नवाळी अप्रतिम गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केली आतापर्यंत. एक महत्वाची विकेट घेतली आणि आतापर्यंत फक्त एक धाव खर्च केली आहे बाळासाहेब नवाळी यांनी. क्रिकेट लिजंड. पुन्हा एकदा एक शानदार परफॉर्मन्स बाळासाहेब यांचा. पहा, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हे फक्त एक अनुभवी खेळाडूच करू शकतो. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. बाळासाहेब नवाळी यांच्या पाठीमागे मोठा अनुभव आहे. आणि पहा, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत आणि रोखून ठेवलंय एका बाजूला फलंदाजाला. आणखीन एक डॉट, फक्त एका धावेचं षटक टाकलं. एक विकेट देखील येताना पाहायला मिळाली. काय गोलंदाजी केली आहे बाळासाहेब नवाळी यांनी. फक्त एका धावेचं षटक टाकलं. 5 ओव्हरचा खेळ संपला. बनवला गेले 29 आणि आता त्यांचं षटक संपले. 5 ओव्हरचा खेळ संपला. एक यशस्वी षटक, फक्त एका धावेचं षटक टाकलं. एक धाव खर्च केली, 29 बनवल्या. आणि आता महत्वाचं अंतिम षटक, स्लॉग ओव्हर. आमचे एसपी या ठिकाणी बसलेले आहेत माझ्या उजव्या बाजूला. त्या ठिकाणी कुपन तुम्ही खरेदी करू शकता. 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती या सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी, मिक्सर जिंकण्याची सुवर्ण संधी, फॅन जिंकण्याची सुवर्ण संधी. यावेळेला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती चित्याच्या चपळाईने आला, प्राप्त केली जाते या सिंगल, एक धाव. जावेद खाटिक यांना आपण इनॅक्शन पाहतोय. यानंतर मैदानाच्या आतमध्ये त्यांना देखील तुम्ही पाहसाल. डगळे मेजर. खरं तर परंपरा आहे या मैदानावरती, प्रत्येक वर्षी चांगला परफॉर्मन्स राहतो या खेळाडूंचा. पुल आणि सक्सेसफुल मिड विकेट. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर, प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा. चालू आहे 6वं षटक, अंतिम षटक. खरं तर ही आक्रमकता धारण करावीच लागेल एक बलाढ्य आणि विशालला स्कोर उभा करण्यासाठी. दोन्ही समान ताकदीचे संघ आमने सामने आहेत, त्यामुळे चांगली झुंज क्रिकेट प्रेमींना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेला पुन्हा एकदा फटका खेळला. काय क्षेत्ररक्षण केलं बाळासाहेब यांनी. वा, अडवलं, रोखलं, थोपवलं, काही धावा देखील वाचवल्या. आरपीएलला कोर कमिटी जर पाहिली तर त्यामध्ये आमचे बाळासाहेब नवाडी आहेत, संतोष सपकाळ आहेत, पिंटूभाऊ तिगडे आहेत, आमचे एसपी शहाजाम पठाण अगदी आपण पाहतोय, प्रवीणजी बांबेरे आहेत,
गोविंद भांगरे आहेत, आमचे दिलीप डगळे मेजर हे आयोजन कमिटीमध्ये आहेत, आमचे जावेदभाई खाटिक आहेत, ऋषी नवाळी, कुणाल नवाळी, मच्छिंद्र पोटकुले मेजर, अजय कोंडार, आकाश कोंडार, मच्छिंद्र सुकरे, यस मच्छिंद्र सुकटे, त्याचबरोबर बाळा माशाळ, तेजस लोटेक, अभिषेक भडांगे आणि अमोल कोरडे मेजर, ही संपूर्ण आमची RPL कोर कमिटी यांच्या अथक परिश्रम, मेहनत आणि या क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या माध्यमातूनच 4ही पारितोषिकं जी दिली गेलेली आहेत. आपण पाहतोय एक सुंदर स्पर्धा तुमच्या समोर ठेवली. व्हाईट बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 40 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 रन, 40 धाबा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. यावेळेला अगदी आपण पाहतोय डीप मधून शतरक्षक येतोय. स्ट्राईक कव्हरचा चेंडूवरती आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 42 वरती. 42 रन. रांगडा दिला आमचे संतोष भाऊ सकपाळ यांचं देखील आगमन, मनापासून स्वागत. ही सगळी आमची आयोजन कमिटी आहे. सुंदर स्पर्धा यावरती ठेवली आहे. हजार 26संपर्क करायचा आहे बाळासाहेब नवाळ यांच्या बरोबर. तुमची मॅच यानंतर घ्यायची आहे, त्यासाठी सन्माननीय बाळासाहेब नवाळ यांच्या बरोबर संपर्क करायचा आहे सर्व लिजंड खेळाडू. आपल्याला सूचना आहे की आपण बाळासाहेब नवाळ यांच्या बरोबर संपर्क करायचा आहे. यानंतर तुमची मॅच होणार आहे राजूर लिजंड्स आणि तालुका लिजंड्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे.
2026 चा मजबूत किल्ला क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित अकोले तालुका मर्यादित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम अर्थात राजूर प्रीमियर लीग 2026 पर्व 5 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीस दाते संघ खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. कोथळे टीमची विजय षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी, तर गोविंद आणि गुलाब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 43 इज टार्गेट. 43 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. षटक क्रमांक पहिलं टाकलं जात आहे. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. यावेळेला चेंडू अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अशीच गोलंदाजी शेवटपर्यंत करावी लागेल. लो स्कोरिंग वरती देखील मॅच रंगल्या जाऊ शकतात. हे सातत्यानं आपण पाहत आलेलो आहे. मी नेहमीच 1983च्या विश्वचषकाचं उदाहरण सगळ्यांसमोर ठेवत असतो. संघर्ष जर केला तर काही साध्य नक्कीच होत असतं. त्यावेळेस 60 षटकांच्या मॅचेस होत्या. खरं तर 1975ला विश्वचषकाची सुरुवात झाली आणि 75 आणि 1979 दोन्ही विश्वचषक वेस्ट इंडिजनं आपल्या नावावरती केले. 1983च्या विश्वचषकात भारताबरोबर त्यांची गाठ पडली आणि अशा वेळेला 60 षटकांमध्ये 183 धावा भारतानं बनवल्या. त्या ठिकाणी या डगआउटमध्ये पॅव्हेलियनमध्ये चर्चा झाली. कपिल देव सहकारी एकत्र आले आणि सांगितलं की या धावा कमी झाल्यात. त्यावेळेस कपिल देव यांनी सांगितलं की या 183 धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत. भारतीय टीम लढली आणि या विश्वचषक ओढून आणला होता. पहिला विश्वचषक भारतानं जिंकला होता. कमी धावसंख्येवरती देखील सामना रंगतो आणि या ठिकाणी लाकूड तोड गोलंदाजी विजय करताना पाहायला मिळतोय. यष्ट्यांचा वेध त्रिफळा उद्ध्वस्त. बरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा स्पोर्ट सायकल, मिक्सर, फॅन आणि बरेच काही. नियम व अटी लागू. महेश धुमाळ यष्ट्यांच्या पाठीमागे आपण त्यांना पाहतोय. खरं तर हे देखील एक वलयांकित नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील. गतवर्षी अकोले या ठिकाणी जी क्रिकेटची स्पर्धा पार पडली, स्वतः आयोजन केलं होतं महेश धुमाळ यांनी. त्यांना यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. नेतृत्व करण्याची एक चांगली क्षमता महेश धुमाळ यांच्यामध्ये देखील आहे. अगदी आपण पाहतोय यष्ट्यांच्या पाठीमागे इन ॲक्शन त्यांना पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये विजय प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कमी धावसंख्येवर देखील सामने रंगले जाऊ शकतात याचं उदाहरण आपण पाहतोय. पहिल्या षटकात गोलंदाजानं स्वतःला त्या ठिकाणी मात्र सिद्ध केलंय. अर्थात बॉलर आहे विजय, नावातच विजय आहे. 4 चेंडू टाकलेत, फक्त अद्याप एकही धाव घेतलेली नाही. एक विकेट आली आहे. विजय बॉलिंग ट्रॅक वरती. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळून काढला. पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली होती. लिजंड खेळाडू बाळासाहेब नवळे यांच्या बरोबर संपर्क करायचा आहे आणि कसं नियोजन असेल कळवा. म्हणजे यानंतर लिजंड खेळाडूंचीच मॅच मला वाटतं असणार आहे. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला. अजय चेंडूवरती येत असताना अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिक्स.
ओव्हर क्रमांक 2, षटक क्रमांक 2 आता मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय प्रवारा पॅन्थर्स अकोले या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेले घमासान, चालू असलेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय सुजित, हे दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. चला 10 रुपयाचं कुपन खरेदी करा, फक्त 10 रुपये, फक्त 10 रुपये. आणि या स्पोर्ट सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी, मिक्सर फॅन जिंकण्याची सुवर्ण संधी 10 रुपयामध्ये. उद्या लकी ड्रॉ होणार आहे. ओ पुन्हा एकदा पुल केला आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत सात धावा धावफलकावरती. खरं तर बनवायच्या 43, 7 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत. कर्दळीच्या त्या पानाला सुरुळीच्या झाडाप्रमाणे आकाशाला उंच भेटण्याची इच्छा असते, परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ तो दावेदार असेल. ओव्हर द पॉइंट हेड पाहायचं एक डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 धावा. यस, नेक्स्ट बोट टीम नाणेफेकीसाठी चालायचे. आता लेजंडची मॅच आपण थोडीशी बाजूला ठेवतोय. हॉटेल यशोनंद कॅप्टन आणि नितेश 11 कॅप्टन. चला नाणेफेकीसाठी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. दोन्ही कॅप्टन, दोन्ही कर्णधार, आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. यष्ट्या उडवल्यात. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर. तिसरे पंच त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ऍक्टिव्ह होत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती लाईव्ह प्रेक्षेपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं चालू आहे. निर्णय येईल काही क्षणात आपल्यापर्यंत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1992 सर्वप्रथम तिसऱ्या पंचांचा उपयोग केला गेला. फलंदाज बाद आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट देखील आता बदलत चाललंय अगदी आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुगीचे दिवस येत आहेत. जेवढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवरती पाहायला मिळणार नाहीत, तेवढे टेनिस बॉल क्रिकेटचे व्हिडिओज आता पाहायला मिळतील. राहुल मैदानाचा ताबा घेतोय. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर 10 धावा या धावफलकावरती आहेत. राहुल मैदानाच्या आतमध्ये. पहिली मॅच, पहिला सामना भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय प्रवारा पॅन्थर्स अकोले. अशी लढत क्रिकेट प्रेमीला या ठिकाणी पाहायला मिळते. चला टॉस करूया. हॉटेल यशोनंद टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही कॅप्टन विनंती करतो. टेन रन ऑन स्कोर बोर्ड. 10 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. चालू आहे ते दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती जारी आहे. यावेळेला पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 धावांच्या साहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13 वरती. 43चं लक्ष आहे. 13 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. रणनीती आखली जाईल, डावपेच आखले जातील, हल्ले होतील, प्रतिहल्ले नक्कीच होतील. प्रत्येक मॅच खूप महत्वाची अगदी आपण पाहतोय. राजूर प्रीमियर लीग 2026चा थरार. क्रिकेट लवर्स राजूर यांचं शानदार आयोजन आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेला फटका खेळला प्रवीण नायकवडी. चेंडूवरती अगदी आपण पाहतोय. फेकी सुरेख त्या ठिकाणी मात्र जी केली गेली. धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल.
2 धावा घेतल्या गेल्यात, अर्थात धावफलक जाऊन पोहोचते ते 15 वरती. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ असताना नितेश 11 कॅप्टन आहे का? नितेश 11चा कॅप्टन आहे का नितेश 11? झेल टिपलाय फलंदाज बाद. यावर्षी खेळाडूंबरोबर प्रेक्षकांना देखील पारितोषिके जिंकण्याची स्वर्ण संधी. भव्य लकी ड्रॉ 10 रुपयाच्या कुपन खरेदीवरती मिळवा स्पोर्ट सायकल, मिक्सर, फॅन आणि बरेच काही. नियम व अटी लागू. RPL स्पर्धेत सहभागी खेळाडू यामध्ये पात्र नसतील. कुपनची किंमत फक्त 10 रुपये. सबकी नजरें चोवीस चेंडू 28 धावा. संजय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 28 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पाहायचे कोण कशा प्रकारची रणनीती आखणार आहे. चला ना, आता टॉस होणं गरजेचं आहे. विनंती करतो दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये चला. हॉटेल यशोनंद आणि नितेश 11 प्लेइंग 11 पोहोचवा ताबडतोब, विनंती आहे. मॅच आज 6 आहेत, त्यामुळं घाई करावी लागेल. अंधार पडण्याच्या आतमध्ये आपल्याला शेवटची मॅच संपन्न करायची. स्पीडअप करा, त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल सहकार्य करा वेळेच्या बाबतीत. चला ना, टॉस घ्या. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लेंथ बॉल अगदी आपण पाहतोय. सन्मान दिला चेंडूला, प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. एक सूचना माझ्यापर्यंत आली आहे RPL कोर कमिटीची. नकुल मुंडे हा खेळाडू या स्पर्धेत सहभागी असून देखील दुसऱ्या ठिकाणी खेळायला गेला आणि म्हणून पुढचे 2 वर्ष त्याच्यावरती बंदी असणार आहे. नकुल मुंडे या खेळाडूवरती पुढचे 2 वर्ष RPL राजूर प्रीमियर लीग मध्ये बंदी असणार आहे. ही सूचना कोर कमिटीची आहे. धन्यवाद. धावा अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ लेंथ बॉल पुन्हा एकदा बॅटच्या रीच पासून थोडासा दूर चेंडू ठेवला आणि निर्धाव चेंडू पेश केला. कधी फलंदाजाचं वर्चस्व, कधी गोलंदाजाचं वर्चस्व या मॅच मध्ये आपल्याला जे पाहायला मिळत आहे. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं शानदार आयोजन राजूर प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतो आहे.
तुषार मैड सर गुणलेखकाच्या भूमिकेत चांगलं कामकाज त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला, ओ चेंडू निसटला, सटकला, दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला अडवलंय, रोखलंय, थोपवलंय, चांगलं कलेक्शन. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला अडवण्यात यश आलं. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 वरती. आपण पाहतोय एक एक चेंडू खूप महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. मित्रांनो, लकी ड्रॉचं कुपन नक्कीच खरेदी करा. फक्त 10 रुपयाचं कुपन आहे, त्यामध्ये स्पोर्ट्स सायकल मिळते तुम्हाला. काय पाहिजे 10 रुपयामध्ये, त्यामुळं कुपन खरेदी करा. कॉमेंट्री बॉक्समध्ये कुपन विक्रीचं काम चालू आहे. आमच्या स्वतः SP आहेत या ठिकाणी शाहजाम पठाण, त्यांच्याकडे कुपन विक्री चालू आहे. 10 रुपयामध्ये अनेक पारितोषिक जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी आहे. कुपन खरेदी करा. सांघिक धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. लास्ट 18 बॉल 24 रिक्वायर. 18 चेंडू 24 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. झुंजार लढवय्य आमने सामने, त्यांची झुंज आपण पाहतोय. 19 रन 19 धावा धावफलकावरती. अठरा चेंडू 24 धावांची गरज. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 18 बॉल 24 या मॅचचं समीकरण. मॅच बॅलन्स आहे. सामना सध्या स्थितीला दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. 18 बॉल 24. राजूर आणि पंचक्रोशीतून जे काही क्रिकेटचे रसिक उपस्थित झालेत सगळ्यांचं आमच्या क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. आजचा महत्वाचा दिवस संपन्न होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा साज आणि बाज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु 5 वर्षाची परंपरा या क्रिकेटच्या स्पर्धेनं देखील राखली आहे. त्या पाठीमागं युवक शक्ती खूप महत्वाची आहे. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू, धाव मिळणार नाहीये. एकेका चेंडूच्या लगत गुणोत्तर प्रमाण या सामन्याचं बदलत असताना आपण पाहतोय. टॉस झाला का हॉटेल यशोनंदक? यस, टॉस होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी महेश धुमाळ यांच्या हातात चेंडू जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. या सामन्याची भविष्यवाणी कुणी करू शकत नाही आणि क्रिकेटची भविष्यवाणी करणारा अद्याप जन्माला आलेला नाहीये. पुन्हा एकदा आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉल या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. परंतु असे एक शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांनी सांगितलेली 60% भविष्यवाणी खरी ठरली. त्यामध्ये अगदी आपण पाहतोय थॉमस नॅट्रोडॉमस, त्या शास्त्रज्ञांचं नाव. 60% सांगितलेली भविष्यवाणी क्रिकेटमध्ये त्यांची खरी ठरली. 2011चा विश्वचषक भारत जिंकणार हे थॉमस नॅट्रोडॉमस नावाच्या शास्त्रज्ञांनी भविष्यवाणी केली होती. टोटलवरती नजर टाकूया. सांघिक धावसंख्या 21 आपण पाहतोय. सद्यस्थितीला अगदी आपण पाहतोय मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. मॅच बॅलन्स आहे. चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. 15 चेंडू 22 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना ओ चांगला चेंडू प्रस्तुत केला. आवाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आवाज मैदानाच्या बाहेरून देखील आपल्या कानावरती येत आहेत. प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व असतं. मॅच दोन्ही टीमच्या हातात आहे. सद्यस्थितीला अगदी आपण पाहतोय. ड्राईव्ह केला त्या ठिकाणी, कव्हर ड्राईव्ह अगदी आपण पाहतोय. सिंगल प्राप्त केली. एक सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं जातं. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. धावा घेतल्या जातील त्या 2. धावफलक 23 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. शेवटचे 13 चेंडू
20 धावांची गरज. 13 चेंडू 20 धावा. संघर्ष जारी. पाहायचे कोण कुणावरती पडणार आहे भारी. मॅच क्रमांक 1. ओ दिशा दिलीये स्क्वेअर लेग भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला आणि आता शेवटचे चेंडू शेष असतील. 12 चेंडू 16 धावांची गरज. मॅच रंगली आहे. सामना रंगताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 16 धावा. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत असताना बाजी कोण मारणार या लढतीमध्ये येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी या 16 धावांची गरज. लढाई आहे. क्रिकेट द्वंद्व आहे. क्रिकेट संघर्ष आपण पाहतोय. खरं तर अशी रोमार्शकता खूप महत्वाची असते मॅच मध्ये आणि ती रोमार्शकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल 16. 8 ची सरासरी राखावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. सूरज हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. 12 चेंडू 16. मॅचचं समीकरण आरपीएल कोर कमिटीचे मेहनत आहेत, कष्ट आहेत आणि त्यानंतर मात्र साकारलेली स्पर्धा. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सन्माननीय गुरुवर्य बाळासाहेब गिगे सर यांचं आगमन या ठिकाणी होतंय. मनापासून स्वागत. गिगे सरांचं मनापासून स्वागत. ज्ञानदानाचं एक चांगलं काम गिगे सरांच्या माध्यमातून होतंय. गिगे सर आणि त्यांच्या समवेत त्यांचा जो काही मित्रपरिवार असेल त्यांचे आम्ही मनापासून स्वागत क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या माध्यमातून करतो. मॅच रंगताना पाहायला मिळते. अनेक जणांनी प्रिडिक्शन केला असेल मनातल्या मनात. काही जणांनी सांगितलं असेल की अकोले जिंकेल, काही जणांनी सांगितलं असेल कोथळे जिंकेल. परंतु जो चांगली कामगिरी करेल तो विजय पताका फडकवताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बॉर्डर लाईन फ्लॅट बॅटेड सिक्सर. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट राजूर. प्रोप्रायटर माननीय श्री सचिन देशमुख यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. विषय याची चाहूल फक्त आणि फक्त राहुल. राहुलच्या बॅट मधून फ्लॅट बॅटेड षटकार. सन्माननीय बाळासाहेब मेचकर सर यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मेचकर सरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय आणि दोन्ही कॅप्टन चला. शेनित टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती करतो त्या ठिकाणी पोहोचायचे. हॉटेल यशोनंद कॅप्टन आपल्याला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. मेचकर सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करत आहोत. 9 चेंडू 9 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 9 बॉल 9 रिक्वायर. बोला सकपाळ सर. 9 चेंडू 9 धावांची गरज. हो यावेळेला आणखीन एक डॉट. मॅच मध्ये रंग भरले जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी. प्रवारा पॅन्थर्स अकोले सहजासहजी हार मानायची नाही आणि त्यासाठी हा संघर्ष. खरं तर तसं जर पाहिलं तर मॅच दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. संघर्ष भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीमचा देखील धावा बनवण्यासाठी चालू आहे. धावा एका बाजूला वाचवल्या जात आहेत प्रवारा पॅन्थर्स अकोले टीमच्या वतीनं आणि एक रोमार्शक लढत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यस यस त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय रिटर्न क्रीजचा नो चेक केला जाईल. तिसरे पंच ऍक्टिव्ह होतील.
फेअर डिलिव्हरी. यस, फेअर डिलिव्हरी. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना आता पाहायला मिळेल. 7 चेंडू 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 या मॅचचं समीकरण. कुपन विक्री मोठ्या प्रमाणात होते या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय मित्रांनो, तुम्ही देखील कुपन खरेदी करा फक्त 10 रुपये आणि जिंका आकर्षक पारितोषिक एक. ऑनसाइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन. ₹10 तुम्हाला स्पोर्ट्स सायकल मिळते. यापेक्षा काय पाहिजे ते क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे आयोजक करतायत. धावफलकावरती अगदी आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 या मॅचचं समीकरण. नितेश 11 टॉस जिंकला. शतरक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. धावफलकावरती नजर टाकूया. धावा आहेत त्या 36 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 7 धावा या मॅचचं समीकरण. लास्ट 6 बॉल 7 रिक्वायर. 6 चेंडू 7 धावांची गरज. मैदान के अंदर पानी क्या बदलेगी इस मैच की कहानी. 6 चेंडू 7. स्वतः बाळासाहेब त्या ठिकाणी कॅप्टन पाणी घेऊन गेले होते. पाण्याबरोबर काहीतरी मेसेज देखील पोहोचला असेल मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मॅच रंगली आहे. सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 7 धावा. कोण बाजी मारणार. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे फलंदाजी करतोय. प्रवारा पॅन्थर्स अकोले क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तयार. 6 चेंडू 7 या मॅचचं समीकरण तयार होत असताना 6 चेंडू 7 धावा. इकडे जरी व्होल्टेज कमी पडत असले तर हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6 बॉल 7 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहे. ओ या वेळेला लॉंगॉनला अमित चेंडूच्या खाली झेल ती बदल. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. काय घडणार आहे. येणारा वेळ येणारा काळ सांगून जाईल. महेश धुमाळ आपल्या संघ सहकार्यांबरोबर थोडीशी चर्चा करत असताना खर तर पहिली मॅच जिंकायची असा इरादा निश्चय प्रयत्न प्रत्येकाचा आणि त्यासाठी रणनीती आखली जाईल. डावपेच आखले जातील. शेवटचे 5 चेंडू 7 धावांची गरज. अकोला तालुका मर्यादित ही क्रिकेटची स्पर्धा आहे. खरं तर परिपूर्ण असं आयोजन आमच्या क्रिकेट लवर्स राजूर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला अगदी आपण पाहतोय. दिशा दिली आहे प्रवीण नायकोडी चेंडूवरती. ओ काय कलेक्शन आहे. त्यानंतर काय फेकी केली आहे. निश्चितपणे काही धावा वाचवल्यात. यस जो आकाश मैदानाच्या आतमध्ये आहे. अपघात झाला होता छोटासा. पायाला मोठी दुखापत झाली आहे. तरी देखील पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. हे प्रेम आहे क्रिकेट प्रेम. अगदी आपण पाहतोय खेळाडू मैदानापासून दूर राहू शकत नाही. ओ काय ड्रॉप मॅच अगदी आपण पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 3 चेंडू 4 धावा. लो स्कोरिंग वरती देखील मॅच रंगू शकते. याचं उदाहरण म्हणजे ही मॅच आहे. 3 चेंडू 4. 43 बनवायच्या होत्या. 39 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येत आहेत. 3 चेंडू
4 धावांची गरज. निसटलेला झेल मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मोठा प्रतिसाद आहे आज कुपन विक्रीला. मित्रांनो, 10 रुपयांचं कुपन खरेदी करा, मिळवा स्पोर्ट सायकल, मिक्सर, फॅन. डॉट बॉल येतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. 2 चेंडू 4. काय मॅच झालीये, काय सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 4 धावांची गरज. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. मैदानाच्या आतमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून खेळावं लागेल. 2 चेंडू 4 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेट लव्हर्स राजूर आयोजित राजूर प्रीमियर लीगचा सोहळा तुम्ही अनुभवतायत, पाहतायत, आनंद घेतायत. 2 चेंडू 4 या मॅचचं समीकरण. ऑन साइडच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आहे, सिंगल प्राप्त केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला महेश धुमाळ चेंडूवरती. चेंडू हातातून निसटला, सटकला आणि तिसऱ्या धावेसाठी देखील पलायन. काय घडतंय, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा पूर्ण होत आहेत. चुका 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 पाठोपाठ चुका. 1 चेंडू 1 धावेची गरज. टायला काय एसपी. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. 1 बॉल 1 या मॅचचं समीकरण. पंचांना वाटले की चेक करावं. हा रिव्ह्यू नाही, एक अंपायर कॉलिंग आहे. यस, स्वतः पंच त्या ठिकाणी पाहतील या धावा कंप्लीट झाल्या का की रनआउट असेल. नारायण खिलारी सर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होत आहेत. चला, बाकीचे खेळाडूंना विनंती आहे, खेळाडूंना त्या ठिकाणी अजिबात संधी नाहीये पाहायला. तुम्ही लाईव्हला पाहू शकता. या ठिकाणी फक्त पंच. तुम्हाला पाहायचंय ते ग्रामीण टेनिस क्रिकेट वरती तुम्ही लाईव्ह पाहू शकता. आणि निर्णय आलाय पंचांचा. फलंदाज बाद असणार आहे. यस, पंचांना वाटलं स्वतः जाऊन पाहणी करावी. पंचांनी पाहिलं त्या ठिकाणी आणि विकेट दिली एक. अर्थात आता मॅचचं समीकरण 1 चेंडू 2. 1 चेंडू 2 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सुपर ओव्हर पाहायला मिळणार का हे मात्र आपल्याला पाहायचंय. 1 चेंडू 2 या मॅचचं समीकरण. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे आणि प्रवारा पॅन्थर्स अकोले या 2 टीमच्या दरम्यान रंगलेला सामना. 1 चेंडू 2 या मॅचचं समीकरण. 2 धावा झाल्या तर भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे टीम जिंकेल. 1 धाव झाली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. एक चेंडू 2 धावांची गरज.
लास्ट बॉल टू गो. एक चेंडू 2 धावा. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होईल. आणि याचबरोबर विकेट अकोले टीमनं मारली आहे बाजी. प्रवारा पॅन्थर्स अकोले हा सामना जिंकत असताना काय मॅच झालीये. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना. प्रवारा पॅन्थर्स अकोले टीमनं मारली आहे बाजी. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. भैरवनाथ क्रिकेट कोथळे आणखी एक संधी आहे आपल्याला. उपस्थित मान संघ, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत. दमदार स्वागत. शेनी टीम क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यावं. वेल प्लेड अकोले. अतिशय जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला प्रवारा पॅन्थर्स टीमचा. आणि या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना प्रवारा पॅन्थर्स अकोले टीमनं आपल्या खिशामध्ये घातला. चला नेक्स्ट मॅच. शेनी टीम चला क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या विनंती करतो. नितेश 11